शेतकऱ्यांना कोणाला शंका जर असेल ना स्वतः विजिट द्यायला या. आपला बाग कवा आहे त्यांच्या करता काय ते परत म्हणतील एक शेतकरी खोटा बोलतो. हो श्रम पाटील नमस्कार. तुम्ही हे व्हरायटी कुठली लावली आहे? शरद किंग लावलेली आहे. तुमचं हे जे रान आहे आता एकदम पूर्ण खडकाळ आहे बरोबर ना? म्हणजे डायरेक्ट खडक फुडून तुम्ही जमीन तयार केली आहे. आता किती वर्ष झाले हे? 20 महिन्याचं पूर्व फक्त 20 महिन्याचे. तुम्ही 15 वर्ष कशावर शेती करत होते? रासायनिक डाळिंबाची उपटून का टाकली? तेल्यामुळे. आता तुम्ही कशाच्या भरोशावर लावली आहे? बरोबर. ही जी बाग आहे आज 20 महिन्यात झाली आहे आणि हे फळ किती दिवसात झाले? 5.5 महिन्याचे. 5.5 महिन्याचे. एवढी शायनिंग वगैरे तुमच्याकडे पाऊस पाणी काहीच दिसत नाही ना? पाऊस 3 महिने पण चालू आता सारखा. आणि तरी पण काहीच नाही. रोगराई वगैरे काहीच नाही. तुमचा 15 वर्षाचा अनुभव तुम्हाला काय सांगतो ना? हा 1 वर्षाचा अनुभव काय सांगतो? आता SCT वैदिक नसतं वापरलं ना आणि रासायनिक जर असतं ना त्याच्यावर डाग बी झाले असते आणि शायनिंग नसते. गळून किती गेला असता? गळूनच गेला असता. ते पहिले 15-16 होते ना हा. एवढा पाऊस सण केला का खाली पडायचं. आणि एवढं खोडाला माल लागला असता का? नाही झाड कसं झालं असतं? हे असं पिवळं पडलं असतं ना ट्रेस मध्ये गेला. तुम्ही किती बेसल डोस टाकले? 3 डोस टाकले. पानगळ नंतर सेटिंग नंतर आता 3 डोस मध्ये तुमचं 1.25 ते 1.5 लाख रुपये खर्च झाला. 700 झाडे आणि सरासरी माल 10-12 किलोच्या पुढे 8-9 लाख रुपये तुम्हाला होणारे. 1.5 लाख रुपये खर्च झाला. बाकीचा खर्च 50,000 धरा मजुरीचा. 2 लाख. तर 2 लाखामध्ये तुम्हाला 8 लाख रुपये पहिल्याच वर्षी मिळणार आहे. वरून बाग तुमची ओके, माती सुद्धा ओके. काय वाटतंय? हेच वापरायचं दुसरं सगळ्यांना? मित्र हो, हा व्हिडिओ सविस्तर लवकरच युट्यूबवर येईल. आपण सर्वांनी तो पहा.